आज कोर्टात जो 3 आरोपींना अटक केली होती त्या रिमांड रिपोर्टमध्ये पाहिजे आरोपीमध्ये गजानन मारणे आणि रुपेश मारणे यांची नावं आलेली आहेत. त्याच्यानंतरून त्यांनी माझे संपर्क साधल्यानंतर त्यांना कोथरूड पोलीस स्टेशनला हजर होण्याचा मी सल्ला दिला होता. त्यानुसार ते पोलीस स्टेशनला हजर झालेले आहे. हो, पोलिसांनी हजर झाल्यानंतर अटक करण्यात त्यांना आरोपी दाखवलेले त्या केसमध्ये. सदरचं प्रकरण असं आहे की रस्त्याने जाणाऱ्या एका कट मारला गाडीला म्हणून 3 मुलं आणि फिर्यादी याच्यामध्ये भांडणं झाली. भांडणं झाल्यानंतर ते प्रकरण पुढे वाढलं गेल्यानंतर त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि आज 3 आरोपींना पोलिसांनी न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. परंतु त्या रिमांड रिपोर्टमध्ये आज 2 आरोपी निष्पन्न झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. ते निष्पन्न झालेल्या आरोपींपैकी एक गजानन मारणे आहेत आणि आता ते पोलिसांसमोर हजर आहे. मुळात एक प्रश्न घ्या, याच्यामध्ये कुठंही संगनमत गट अथवा असा कुठलाही प्रकार नाहीये. सदरची घटना ही केवळ फक्त आणि फक्त केवळ रस्त्यावरची झालेली भांडणं आहेत की जो कट मारला गेला त्याच्यामध्ये फिर्यादी आरोपींना ओळखत नव्हता, आरोपी त्यांना ओळखत नव्हता. घटनेचं किंवा झालेल्या हिंसेचं कदापि समर्थन नाही, परंतु त्या समर्थनापायी किंवा त्याच्या पायी इतर लोकांना देखील गजानन मारणे यांचा कुठलाही त्याच्यामध्ये संबंध नसताना देखील त्याच्यामध्ये आरोपी केलेले आहे. परंतु माझ्या क्लायंटचा पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे. ते सगळं तपासामध्ये सत्य आणेल आणि ते सगळं सत्य समोर येईल.